झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दिनांक 28 ऑक्टोबर 2025च्या 10 ठळक घडामोडी। धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील मुरुम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुगाव येथील महामार्गावरील हॉटेलमध्ये चालत होता वेश्या व्यवसाय। मुरुम पोलिसांनी मारली धाड, ग्राहकांसह सापडल्या 2 बांगलादेशी महिला। धाराशिव शहरात राजकारण तापले, अनेक मुस्लिम कार्यकर्ते यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत केला मोठ्या दिमागात प्रवेश। जिल्ह्यात अनेक ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना। भूम येथे 66,000, कळंब 20,000, आनंदनगर 28,000, तिन्ही ठिकाणावरून 1,15,000 रुपये किमतीचा माल गेला चोरीला। तिन्ही ठिकाणी स्वतंत्र गुन्हे झाले दाखल। आज ठरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुळजापूर तालुक्यातील मातंग समाज, भीम आर्मी, इटळकर कुटुंबीय व शिवाजी महाराज चौकातील वडर समाजाने आपल्या विविध मागण्यासाठी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर केले सुरू। अनेक विरोधी आणि सत्ताधारी यांनी आंदोलने करून व प्रयत्न करून सरकारकडून 140 कोटी रुपये कामे सुरू करण्याचा आणला होता आदेश। वर्क आदेशाला लागले ग्रहण। नगरोत्थान अभियाना अंतर्गत या कार्य आदेशाला दिली परत एकदा तुर्तास स्थगिती। शहरवासियांचे ग्रहण काही धुळीने आणि खड्ड्याने चालण्याचे संपेना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या घडामोडी वाढल्या। काँग्रेसचे विजय कुमार व अमर सोनवणे यांनी केला भाजपात प्रवेश। अनेकांची झालेली हकालपट्टी व निलंबनही केले। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हकालपट्टी व निलंबन केले रद्द। धाराशिव उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला दाखविला हिरवा कंदील। अर्थकरण वाढणार, धाराशिव उस्मानाबाद रेल्वे स्टेशन होणार जंक्शन। या मार्गासाठी 3,295 कोटी केले बजेट मंजूर। ही माहिती दिली आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी। राज्यातील अतिवृष्टीमुळे ग्रस्त शेतकरी यांच्यासाठी दिलासादायक आनंदाची बातमी। खास बाब म्हणून 11,000 कोटी रुपये केले मंजूर। सर्व प्रोसेस नंतर 15 ते 20 दिवसात मिळणार शेतकरी यांच्या खात्यावर ही रक्कम। पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती 5वी व माध्यमिक 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेतल्या जाणार। राज्य परीक्षा परिषदेने दिली माहिती। अतिवृष्टी, पाऊस व अचानक हवामान बदलामुळे शेतकरी यांच्या बेसावधतेमुळे शेतकरी वर्गाला द्यावे लागत आहे अनेक संकटांना तोंड। या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC 37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।